माझा बाप माझा देव आधारची कुटुंबाचा. माझा बाप माझा देव आधारची कुटुंबाचा. स्नेह देई जो सकला नित्य निर्झर मायेचा. स्नेह देई जो सकला नित्य निर्झर मायेचा. नमस्कार, मी रचना लचके वाघवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत आहेत हेमंत बारटक्के सर, जे एक शिक्षक आहेत. त्याचसोबत कोकण मराठी साहित्य परिषदेचे शाखा तळाचे ते अध्यक्ष देखील आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पण आता मी प्रश्न विचारायच्या पूर्वी ही जी मुलाखत आहे, ही सुरुवात एका कवितेपासून आपण त्यांच्याकडून सुरू करू. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुमची एक कविता आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. नक्कीच मॅडम. आपण या कार्यक्रमाची सुरुवात कवितेने करताय याचा मला अतिशय आनंद होतोय, कारण कविता हा माझा अतिशय जवळचा संबंध आहे, जिव्हाळ्याचा संबंध आहे. तर सुरुवात आपण कवितेने करताना एक आयुष्यावरची मी कविता केलेली आहे. ती मी आपल्या प्रेक्षकांसाठी इथं सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे दुःखाचे असे क्षण येत असतात, हे आपण अनुभवतो. सुखामध्ये आपल्याला आनंद होतो, दुःखामध्ये आपण निराश होतो, हताश होतो. तर अशीच एक माझा मित्र असं दुःखामुळं जीवनामध्ये थोडी चढ उतारामुळे निराश झाला होता. तर त्याला त्या निराशेच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी मी हे छोटंसं कवन केलेलं आहे. ते आपल्या समोर सादर करतो. आयुष्य. कितीही कठीण परिस्थिती आली तरी मित्रा निराश होऊ नकोस. कितीही कठीण परिस्थिती आली तरी मित्रा निराश होऊ नकोस. दिवस जातील नक्कीच निघून, आता माघारी फिरू नकोस. दिवस जातील नक्कीच निघून, आता माघारी फिरू नकोस. साथीला आहेत सोबती सारे, एकटा असल्याचा भाव दे सोडून. साथीला आहेत सोबती सारे, एकटा असल्याचा भाव दे सोडून. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते, तू स्वतःला माणसांशी घे जोडून. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते, तू स्वतःला माणसांशी घे जोडून. आपत्ती काळातही ढळू द्यायचं नसतं चेहऱ्यावरचं सात्विक निर्मळ हसू. आपत्ती काळातही ढळू द्यायचं नसतं चेहऱ्यावरचं सात्विक निर्मळ हसू. रामबाण औषध हमखास मिळतं. रामबाण औषध हमखास मिळतं सावलीत मित्रांच्या जेव्हा असू. सावलीत मित्रांच्या जेव्हा असू. हा कठीण काळही निघून जाईल, तू फक्त धीराने जा सामोर. हा कठीण काळही निघून जाईल, तू फक्त धीराने जा सामोरा. एकमेकांच्या सोबतच राहून सावरू या जीवनाचा पसारा. एकमेकांच्या सोबतच राहून सावरू या जीवनाचा पसारा. तो क्षण पुन्हा नाही, सत्य हेच जाणून घे जरा. सरला तो क्षण पुन्हा नाही, सत्य हेच जाणून घे जरा. आयुष्य म्हणजे दुसरं काही नाही. आयुष्य म्हणजे दुसरं काही नाही. सुखदुःखाचा न सुटणारा फेरा. सुखदुःखाचा न सुटणारा फेरा. धन्यवाद. वाह! वाह! खरंच खूप छान आणि प्रेरणादायी ही कविता आहे. मला असं वाटतं हे जे आपण 365 दिवस 365 मुलाखती घेतोय किंवा स्टोरीज जे कव्हर करतोय, ह्याचं उद्दिष्ट देखील तुमच्या कवितेसारखंच आहे. आयुष्य चांगलं आहे, सुंदर आहे. चढ-उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. पण त्यातनं तो मार्ग कसा काढतो, बाहेर कसा पडतो, अ, ह्या आपण स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचवतो या 365 स्टोरीजच्या निमित्तानं. आणि जसं तुम्ही म्हणालात, की माणसं जोडली पाहिजेत, लोकांसोबत आपण बोललं पाहिजे, तर आपले जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतात आणि आपलं जे दुःख आहे ते कमी होतं. तर ह्याच्या नक्की. माध्यमातून, या स्टोरीजच्या माध्यमातून मी तेच करण्याचा प्रयत्न करतेय. तर आता माझा तुमचा पुढचा प्रश्न तोच असेल, की मी जो सगळ्यांनाच विचारते, की तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा? माझं बालपण हे इंदापूर या गावामध्ये गेलं आणि माझी प्राथमिक शाळा मराठी माध्यमातून इथं तळाशेत म्हणून आहे. त्या शाळेत मी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर नवोजन विद्यामंदिर तळाशेत हे जे आमचं हायस्कूल आहे, त्या ठिकाणी माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. आणि गोरेगाव या ठिकाणी मी सायन्स मधून माझं 12वी पूर्ण केलं
आणि मग डीएड या ठिकाणी जाऊन सासवणीला मी गेलो अलिबागला. आणि तिथून माझं मी डीएड पूर्ण केलं. आणि सन 2004 साली जानेवारीमध्ये मी प्राथमिक शिक्षक म्हणून आमच्याच तालुक्यामध्ये जवळ एक निवी म्हणून शाळा आहे, त्या ठिकाणी मी जॉईन झालो. आणि तिथून माझा हा जो प्राथमिक शिक्षक म्हणून प्रवास आहे तो सुरू झाला. आणि आज जवळजवळ 20 वर्ष माझ्या ह्या प्राथमिक शिक्षक सेवेला पूर्ण होत आहेत. तर त्याचसोबत तुम्हाला साहित्याची आवड आहे, लिखाणाची आवड आहे. तर तुम्ही आता कविता म्हणताय. तर तुम्ही कोकण साहित्य परिषदेचे शाखा अध्यक्ष आहात. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. अ, ह्या कोकण मराठी साहित्य परिषद ही शाखा रायगड अंतर्गत तळा शाखेचा अध्यक्षपद गेले 5 वर्ष माझ्याकडे आहे. अ, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक म्हणजे साहित्याचे अर्धयू ज्यांना आपण म्हणतो, असे पद्मश्री आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांच्या संस्थापक म्हणून त्यांनी ही संस्था स्थापन केली. आणि सबंध कोकणामध्ये आज या कोकण मराठी साहित्य परिषदेचं अफाट असं कार्य सुरू आहे. एक छोटस रोपटं आदरणीय मधुबाईंनी म्हणजे मधु मंगेश कर्णिक यांनी लावलं. आणि त्याचा आता वटवृक्ष आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय. सध्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा म्हणून नमिताताई कीर काम करतायत. कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आहेत. तर आमच्या रायगडचं कोकण मराठी साहित्य परिषदेचं अध्यक्षपद प्रसिद्ध निवेदक आदरणीय सुधीरभाई शेठ यांच्याकडे आहे. आणि या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शाखेच्या तळाशाखेच्या माध्यमातून काम करतोय. काम करताना अतिशय आनंद होतो. कारण जो आमचा खेड्यापाड्यातला किंवा बांधावरचा जो कवी आहे, साहित्यिक आहे, लेखक आहे, त्याला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आदरणीय पद्मश्री मधुभाई मंगेश कर्णिक यांनी केलं. आणि त्याला व्यासपीठ मिळाल्यामुळं जे खेड्यापाड्यामध्ये लपलेलं साहित्यिक टॅलेंट आहे, जे काव्य असेल, साहित्य असेल, त्याला व्यासपीठ मिळाल्यामुळं त्याला सुद्धा एक उर्मी त्याच्यामध्ये जागृत झाली. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं लेखन आमचा हा खेड्यापाड्यातला जो साहित्यिक आहे किंवा कवी आहे तो करतो. खरोखरच चांगल्या उत्तम अशा गझल आता आमच्या रायगडमध्ये लोक करत आहेत, साहित्यिक करत आहेत, चांगलं लेखन करत आहेत. आणि त्या माध्यमातून सर्वांना संधी या मिळवून देण्याचं काम आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केलंय. आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळ्याच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारे गझल मुशायरे असतील, कवी संमेलन असतील, त्याचं आयोजन करतो. त्याचबरोबर काव्य कसं लिहावं किंवा अभिवाचन कसं करावं याचं दिग्दर्शन, प्रात्यक्षिक आम्ही अभिवाचन कार्यशाळा, कवितेच्या कार्यशाळा घेऊन अनेकांना त्याची जाणीव करून दिलेली आहे की आपण कशा प्रकारे करू शकतो. त्याच प्रकारे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळ्याचा एक वैविध्यपूर्ण उपक्रम म्हणजे आम्ही गुणवंत शिक्षक पुरस्कार देतो दरवर्षी. आदरणीय कोकण मराठी साहित्य परिषदेचे समन्वयक अवी जंगम सर यांनी ही संकल्पना पुढे आणली. आणि आज जवळजवळ 4-5 शाखा रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, ज्या ह्या असे प्रकारचे दरवर्षी पुरस्कार येतात. त्यामध्ये तळाशाखेत सुद्धा एक प्राथमिक मधून आणि एक माध्यमिक मधून अशा 2 शिक्षकांची आम्ही निवड करतो. आणि त्यांना त्यांचा यथोचित आम्ही गौरव करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतातच. परंतु ते काही सर्वांनाच पुरस्कार देऊ शकत नाही. पण असे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा असे कितीतरी शिक्षक आहेत, जे अगदी खेड्यापाड्यामध्ये, दऱ्या-डोंगरामध्ये, शाळेमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारे काम करतायत. तर त्यांना कुठेतरी आपण प्रकाशात आणलं पाहिजे. आणि मग ते काम या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो. आणि गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन त्या 2 शिक्षकांचा आम्ही गौरव करतो. असे अनेक उपक्रम त्या कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळ्याच्या वतीने केले जातात. तर हे कोकण साहित्य मराठी परिषदेचे सदस्य कसं कोणी होऊ शकतं आणि त्यासाठी काय कार्यप्रणाली आहे? कोकण मराठी साहित्य परिषद ही केवळ साहित्यिक जो आहे किंवा जो कविता करतो किंवा लेखन करतो त्यांनीच त्याचं सदस्यत्व करावं असं त्याच्यामध्ये काही नाहीये. आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची मुळात ती धारणाच अशी आहे की जो उत्तम वाचक आहे, ज्याला साहित्यातलं कळतं, जो उत्तम रसिक आहे, असा कोणीही व्यक्ती या कोकण मराठी साहित्य परिषदेचं सदस्यत्व घेऊ शकतो.
त्याच्यामध्ये कविता जर करत असेल, लेखन करत असेल, तर त्याचं अतिशय स्वागतच आहे. त्याचं आम्ही अभिनंदनच करतो. पण त्याचबरोबर जो उत्तम वाचक आहे, उत्तम रसिक आहे, ज्याला साहित्याबद्दल आवड आहे, ज्याला वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करतो जो आणि जो आपले विचार उत्तम पद्धतीने मांडू शकतो, असा जो रसिक आहे, त्याला सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये सदस्यत्व दिलं जातं आणि त्याला या प्रक्रियेमध्ये समाविष्ट. तर त्याचसोबत तुम्ही सूत्रसंचालनाचं देखील काम खूप उत्तमरित्या करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? अर्थात सूत्रसंचालन ही एक वेगळी अशी कला आहे. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही कार्यक्रमाचं हे यश जसं आयोजकांवर अवलंबून असतं, नियोजन करणाऱ्यांवर अवलंबून असतं, तसं ते 50% यश हे सूत्रसंचालकावर किंवा निवेदकावर अवलंबून असतं. आपण आज विविध क्षेत्रामध्ये अ, काम करणारे जे प्रथितयश सूत्रसंचालक आहेत, निवेदक आहेत ते बघतो, की त्यांच्या त्या निवेदनामुळे त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने साज चढतो. तो कार्यक्रम आपल्याला श्रवणीय वाटतो, खूप आनंद देतो. त्यामुळे ही कला आत्मसात करताना मला सुद्धा अतिशय आनंद होतो. या सगळ्या दिग्गज निवेदकांकडून मी सतत शिकत असतो. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे सूत्रसंचालनाचे कार्यक्रम मी बघत असतो. कवितेच्या जी कार्यक्रम असतात त्याचं निवेदन मी बघत असतो आणि त्यातून मला सुद्धा माझ्यामध्ये असणारी ही कला आहे ती विकसित करता आली. विविध प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आज विविध शासकीय कार्यक्रम असतील किंवा कवी संमेलनं असतील, या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करण्याची अनेक वेळा मला संधी मिळालेली आहे. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना ते आटोपशीर कसं करावं? नेमकेपणा त्या सूत्रसंचालनामध्ये कसा असला पाहिजे? या सगळ्या गोष्टी हळू-हळू शिकायला मिळाल्या. मी जेव्हा सुरुवातीला सूत्रसंचालनासाठी, निवेदनासाठी उभा राहिलो, तेव्हा माझ्याकडे तितकासा आत्मविश्वास नव्हता. परंतु जसं-जसं या क्षेत्रामध्ये मी पुढे गेलो आणि नवीन-नवीन गोष्टी मला यातून शिकायला मिळाल्या. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक कार्यक्रम हा आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो. त्याप्रमाणे मी या सूत्रसंचालनामध्ये शिकत गेलो आणि आज जेव्हा काही शासकीय कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळते, जिथं मोठमोठे दिग्गज म्हणजे मंत्री महोदयांपासून त्या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन केलं, तर त्यावेळेला एक वेगळा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो आणि आपण जेवढं जास्तीत जास्त चांगलं निवेदन, आटोपशीर निवेदन, त्याच्यामध्ये सुसूत्रपणा आणि समोरच्याला अ, खेळवत ठेवण्याची जी क्षमता आहे, ती सूत्रसंचालनामध्ये जर यायची असेल, तर त्यांना कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. आणि जसं आपण एखादी पुष्पमाला असते, फुलांचा हार असतो. तो जसं एका फुलाला दुसरा फुल, तिसरं फुल असं जोडत ती पुष्पमाला तयार करतो. तशा प्रकारचं काम हे सूत्रसंचालकाचं असतं, असं मला वाटतंय, की तो कार्यक्रमाला जोडत जाता-जाता त्याच्यामधली रंगत जराही कमी होऊ देता कामा नये आणि ते मला थोडंफार का होईना मला करता आलं. आणि या शासकीय कार्यक्रमात विशेषतः जेव्हा मी सूत्रसंचालन करतो, तेव्हा त्याला प्रोटोकॉल असतात. त्याला नेमकेपणा असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल करता येत नाही शक्यतो आणि ते सूत्रसंचालन करताना एक प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो आणि या सगळ्या अशा कार्यक्रमांमधून सूत्रसंचालन करता करता आज एक चांगला आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं समाधान आपल्याला मिळतं की आपण कार्यक्रमामध्ये एक महत्वाची भूमिका करतो. तो कार्यक्रम सजवण्याचं काम करतो. त्याचं एक समाधान नक्की मिळत असतं. नक्कीच सर, तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे सूत्रसंचालन हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो कोणत्याही कार्यक्रमामध्ये. कारण का तो पूर्ण कार्यक्रम जो आहे तो तो बांधून ठेवतो आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. सर त्याचसोबत तुम्ही समाजसेवा देखील करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? जसं माझं प्रमुख क्षेत्र साधारणपणे शिक्षण, साहित्य आणि सामाजिक काम अशा प्रकारे मी साधारण मी काम करत असतो. तर समाजसेवा करत असताना फार मोठी काही समाजसेवा होते अशातला भाग नाही. पण मी नेहमी असं मानत आलोय, की प्रत्येकानं जीवन जगत असताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. त्यामुळे आपल्याला जेवढं काही शक्य होईल, तेवढं जरी आपण समाजसेवा करू शकलो, आपल्या स्वतः आपल्या स्वतःला, आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या भोवतालचं वातावरण जरी आपण सकारात्मक करू शकलो, बदलू शकलो, तरी ते खूप आहे असं मला वाटतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून आम्ही पालवी मित्र मंडळ आमचं जे आहे, ते एस-एस-सी 1996 च्या बॅचला 10वी ला आम्ही जे एकत्र होतो,
त्या मित्रांनी सगळ्यांनी एकत्र येऊन 2013 साली आम्ही ह्या मंडळाची स्थापना केली आणि जवळजवळ आज 11 वर्ष ते मंडळ अव्याहतपणे चालू आहे. मला या मंडळाचा उल्लेख करताना या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आम्ही रक्तदान शिबिर या पालवी मित्र मंडळ या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी घेत असतो. आता पुढच्याच डिसेंबरच्या महिन्यामध्ये आमचं ते रक्तदान शिबिर असतं, की जेणेकरून समाजसेवे आम्ही जे मंडळ स्थापन केलं त्याची सुरुवातच आम्ही रक्तदान शिबिरापासून केली. त्यामुळे प्रत्येक वर्षी आम्ही 50 ते 60 बाटल्या रक्ताचं कलेक्शन करत असतो, की जेणेकरून ते समाजाच्या कोण जो रुग्ण असेल त्याच्या उपयोगात ते रक्त यावं, यासाठी आम्ही हे रक्तदान शिबिर मात्र नित्यनेमाने करत असतो. त्याचबरोबर आम्ही विविध प्रकारच्या स्पर्धा घेत असतो. आत्ताच आमच्या दिवाळीमध्ये आम्ही वसुबारसला किल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेतल्या. म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही काम करतो. आम्ही गरजू जे विद्यार्थी आहेत शाळांमध्ये, त्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सुद्धा करत असतो. आम्ही व्याख्यान शिबिरं वेगवेगळ्या प्रकारची घेतो. वृक्षारोपण हा पर्यावरणाचा एक महत्वाचा भाग आहे. तो वृक्षारोपणाचा सुद्धा आम्ही उपक्रम साधारण दरवर्षी करत असतो. तेव्हा अशा प्रकारे रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, त्याच्यात विविध प्रकारच्या स्पर्धा असतील, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल, हे पालवी मित्र मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतो. फार काही जरी सामाजिक कार्य केलं नाही तरी हे थोडं थोडं करून आम्ही त्यातून एक समाजाला दिशा देण्याचं नक्कीच या पालवी मित्र मंडळाच्या माध्यमातून काम करत असतो. किंवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा सुद्धा आमचा एक चांगला सामाजिक रूप आहे. त्या माध्यमातून आम्ही आता कोविडचा जो आपला मागचा अतिशय दुःखद असा काळ होता तो, त्यावेळेला आरोग्याचे किट वाटप असतील, त्या ठिकाणी आम्ही ते वाटप केलं. रुग्णांना आम्ही दिलासा त्या ठिकाणी दिला. दीपोत्सवाचा आम्ही कार्यक्रम मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून करतो. किंवा आता मागे महाडला दुर्दैवी अशी घटना घडली की महापूर आला. त्यावेळी सुद्धा त्या तिथल्या लोकांना जे आवश्यक साहित्य आहे दैनंदिन जीवनातलं, ते पुरवण्याच्या कामी सुद्धा ही आमची जी सामाजिक मंडळ आहेत, पालवी मित्र सेवा असेल, आम्ही आमच्या परीनं पुढाकार घेऊन त्यांना सुद्धा तिथं मदत करण्याचं कार्य केलं. अशा प्रकारे ह्या सामाजिक सेवेच्या माध्यमातून आम्ही खारीचा वाटा समाजासाठी उचलत असतो. सर मला असं वाटतं, की तुम्ही खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या आघाडीवर काम करताय. मग ते शिक्षक म्हणून तर तुम्ही मुलांना घडवतातच आहात, पण समाजसेवा करून देखील तुम्ही सोसायटीला मदत करताय. सूत्रसंचालन करून तुम्ही लोकांना मदत करताय. त्यांना एंटरटेन करताय. त्याचसोबत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अंतर्गत तुम्ही अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात अ, एका शाखेचे. तर ते मला असं वाटतं खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काम करताय. तर जसं आपण आपली जी ही मुलाखत आहे त्याची सुरुवात एका कवितेने केलेली. तर मला असं वाटतं ही या मुलाखतीची सांगता देखील आपण एक तुमच्याच कवितेने करूया. नक्कीच मॅडम. या ठिकाणी मी मगाशी जी कविता आपल्या सुरुवातीला कार्यक्रमाच्या सादर केली, ती आयुष्यावर होती. म्हणजे संपूर्ण आयुष्याचं त्यात सार मांडण्याचा प्रयत्न केलाय, की माणसानं सुख-दुःख काही जरी असलं तरी स्थिर राहिलं पाहिजे आणि आपला जीवन प्रवास चालू ठेवला पाहिजे. तर आता जी मी कविता आपल्या समोर सादर करणार आहे, ती एक अष्टाक्षरी कविता आहे. म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षरं असतात. अशी एक माझा बाप नावाची कविता. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपले प्रथम गुरु जर कोण असतील तर आई आणि वडील त्यांना आपण प्रथम गुरु मानतो. तर साधारणपणे आईवर सगळ्या ठिकाणीच भाष्य केलं जातं, कविता केल्या जातात, बोललं जातं. बाप कुठेतरी थोडासा दुर्लक्षित राहतो. तर मला असं वाटतं जितकं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईला आहे, तितकंच महत्व आपल्या बापाला सुद्धा आहे, आपल्या वडिलांना आहे. त्यामुळे त्यालाही आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. तर माझी दुसरी कविता ही बाप या विषयावर म्हणजे आपल्या वडिलांवरच असेल. तर मी आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे माझा बाप. माझा बाप माझा देव आधारची कुटुंबाचा. माझा बाप माझा देव आधारची कुटुंबाचा. स्नेह देई जो सकला नित्य निर्झर मायेचा. स्नेह देई जो सकला नित्य निर्झर मायेचा. बाप हा झरा असतो, कधीही न आटणारा, मायेचा प्रेमाचा झरा. कन्या जाई सासराला भिजे कडा पापणेची. आता ज्यांना मुली आहेत त्यांना विशेषतः हे जाणवत असेल की म्हणजे मुलीची जेव्हा पाठवणी तो बाप करत असतो, तेव्हा अक्षरशः त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात की लहानपणापासून
मोठे होईपर्यंत ज्या मुलीला आपण सांभाळली तिला सासुराला जाताना त्या बापाची अवस्था अतिशय बिकट असते. तर ते इथं वर्णन केलंय. कन्या जाई सासराला भिजे कडा पापण्याची, उरी हुंद का दाटसी, घाल मेल काळजाची. हे बापाचं काळीज आहे की जेव्हा त्या मुलीची पाठवणी तो सासऱ्याला करत असतो त्यावेळी त्याच्या आतमध्ये एक हुंदका असतो आणि तो हुंदका त्यांनी दाबून ठेवलेला असतो. अशी घालमेल असते. म्हणून कन्या जाई सासराला भिजे कडा पापण्याची, उरी हुंद का दाटसी, घाल मेल काळजाची. घाल मेल काळजाची. झिजे देह सदा त्याचा, गंध लाभे चंदनाचा. आपला बाप, आपले वडील चंदनासारखे झिजत असतात आणि आपल्या मुलांना मात्र ते कायम चंदनासारखा सुगंध देत असतात. असा तो बाप असतो. झिजे जेह सदा त्याचा, गंध लाभे चंदनाचा. किती राबतो राबतो, ध्यास कुटुंब सौख्याचा. ध्यास कुटुंब सौख्याचा. सणवार आनंदात सजवून आम्हा खास. सणवार आनंदात सजवून आम्हा खास. कधी केली नाही त्याने स्वतःसाठी ती आरास. कधी केली नाही त्याने स्वतःसाठी ती आरास. वडिलांच्या कधी कधी बनियांना भूक पडलेली असतात. म्हणजे इतका तो बाप आपल्या मुलांवर प्रेम करताना मुलांना सगळी सुख देतो, स्वतःकडे मात्र दुर्लक्ष आयुष्यभर करतो. असा तो बाप नेहमी प्रेमळ आणि मायाळू असतो. म्हणून सणवार आनंदात सजवून आम्हा खास. कधी केली नाही त्याने स्वतःसाठी ती आरास. स्वतःसाठी ती आरास. आणि शेवटच्या कडव्यात असं म्हटलंय, प्रगतीचे पाखरांच्या दिसे स्वप्न त्याच्या डोळा. माझी मुलं ही आकाशात उंच भरारी त्यांनी घेतली पाहिजे, हे कायम त्या बापाच्या डोळ्यामध्ये स्वप्न असतं. प्रगतीचे पाखरांच्या दिसे स्वप्न त्याच्या डोळा. माय असे जन्मदात्री, बाप सोशीत असे कळा. बाप सोशीत असे कळा. आई जन्मदात्री असते, पण आयुष्यभर बाप आपल्यासाठी मुलांसाठी कळा सोसत असतो. म्हणून आई इतकंच महत्व बापाला सुद्धा. धन्यवाद सर. खूपच छान कविता होती तुमची. एकदम मनाला भिडणारी अशी कविता होती. खूपच छान होती. आणि तुम्ही वेळात वेळ काढून 365 दिवस 365 स्टोरीज यामध्ये सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. तुम्हाला सुद्धा तुमच्या या 365 दिवस 365 मुलाखतीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.